राज्यातील बहुतांश भागात आजपासून पाऊस ओसरण्याचा अंदाज। रायगड, रत्नागिरी, पुणे घाट आणि सातारा घाटात सोमवारी ऑरेंज अलर्ट। काही भागात 29 तर विदर्भाच्या काही जिल्ह्यात 31 जुलैपर्यंत पावसाचा अंदाज। आठवडाभर तुफान झोडपल्यानंतर आजपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता। काही जिल्ह्यात पाऊस विश्रांती घेण्याचा अंदाज। जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस। जोरदार पावसाने शहरातील नागरिकांच्या घरात शिरलं पाणी, नदी नाल्यांनाही पूर। पैठणच्या जायकवाडीतला पाणीसाठा 83%वर, पण मराठवाड्यातील प्रकल्प कोरडेच। मागील 2 महिन्यांत मध्यम आणि लघु प्रकल्पांत जेमतेम जलसाठा असल्यानं चिंता वाढली। भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला। घाटघर परिसरातील पर्जन्यवृष्टीमुळे भंडारदरा धरणातून विसर्ग वाढवला। साताऱ्याच्या कोयना धरणातून विसर्ग वाढल्यानं सांगलीकरांची चिंता वाढली। कृष्णेची पाणी पातळी 25 फुटावर, दुपारपर्यंत आणखी 2 फूट पाणी पातळीमध्ये वाढ होणार। छत्रपती संभाजीनगरमधील पैठणच्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा 83%वर, मात्र मराठवाड्यातील प्रकल्प कोरडेच। मागील 2 महिन्यांत मध्यम आणि लघु प्रकल्पांत जेमतेम जलसाठा। नाशिकच्या इगतपुरीत गेल्या आठवडाभरापासून धुव्वाधार पाऊस। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास 70% भात लागवड पूर्ण। पावसाचा आनंद लुटण्यासाठी धरण परिसरात पर्यटकांचीही मोठी गर्दी। सांगली जिल्ह्यातला नागठाणे बंधारा पाण्याखाली। कृष्णाकाठ परिसरात आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसानं विसर्ग सुरू। नागरिकांना काळजी घेण्याचंही आवाहन। सांगलीच्या औदुंबरमधील दत्त मंदिरात कृष्णा नदीचं पाणी शिरलं। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पाणी शिरलं। कोल्हापूर चांदोली धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्यानं नदीची पाणी पातळी वाढली। वारणा नदीकाठच्या गावांना काळजी घेण्याचं आवाहन। पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली। पुणेकरांना सतर्कतेचा इशारा। खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात मोठा विसर्ग। मुठा नदीकाठच्या भागांमध्ये पाणीही शिरलं। सांगली जिल्ह्यात कृष्णेच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ। कृष्णेची पाणी पातळी 23 फुटावर, आज आणखी वाढ होणार। महापालिका प्रशासन सतर्क मोडवर।